मित्रांनो नमस्कार. माझ्या मॉडर्न गोट फार्मिंग चॅनलमध्ये मी आपले मनापासून स्वागत करतो आहे. मित्रांनो, माझ्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑलरेडी जे चॅनलचे माझे सबस्क्रायबर आहेत त्यांना पुन्हा एकदा मनापासून रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलची माहिती आपल्या मित्रांना, शेतकरी बांधवांना किंवा जे शेळीपालन करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी माझ्या चॅनलची माहिती द्या. तर मित्रांनो, आपण आज एका अतिशय कष्टकरू शेतकऱ्याची आपण मुलाखत घेतो आहे आणि त्यांच्या नॉलेजचं आपल्याला आपल्या चॅनलमार्फत आपण इतरांना मार्गदर्शन करू. सर नमस्कार. नमस्कार. आपलं सर नाव? माणिक दत्तू इंगळे. बरं. आणि सर आपण राहणार? शिरोळ जगदाळ गल्ली. बरं. सर आता आपण हे जे पीक घेतले तर ह्या कोणते पीक घेतलेलं आहे आपण ह्या क्षेत्रफळात? कोण ऊस, मिरची, हां, भाजी, हरभरा, ओके, अधिक कोथिंबीर. बरं. अशी 4 पिकं आपण घेतलेली. मेथी. 5 पिकं आहेत. तर मित्रांनो पहा, अतिशय कौतुकास्पद आहे की जरी हे सुशिक्षित नसले किंवा सर आपलं शिक्षण 11वी झाले जुनी. हां, तर मित्रांनो पहा, अतिशय थोडंफार जरी नॉलेज आहे पण प्रॅक्टिकल नॉलेज असल्यामुळं विचार करा. सर क्षेत्रफळ किती आहे? एकरवर. हां, तर सर 40 गुंठे. हां, तर सरांनी म्हणजे 40 गुंठ्यामध्ये 1 एकरमध्ये 5 पिकं घेतलेली आहेत. म्हणजे विचार करा, आपण कोणत्याही दुसऱ्या जर शेतात गेलो तर आपल्याला एकच पीक दिसतं. मी माझ्या कोकणातच्या भागात गेलो तर मला एकच पीक दिसतं किंवा दुसऱ्या कुठल्याही एरियामध्ये गेला तर साधारणतः एक किंवा आंतरपीक असं घेतात. पण ह्या शेतकऱ्यांना तसं त्यांच्या प्रयोगाला आपण मांडलं पाहिजे किंवा सलाम दिला पाहिजे की त्यांनी एका एकरमध्ये 40 गुंठ्यामध्ये 5 पिकं घेत आहेत. सर 5 पिकं कोणती सांगा? मिरची. बरं. अधिक हरभरा. बरोबर. मेथी. बरोबर. कोथिंबीर. बर. आणि ऊस. हां, तर मित्रांनो अशी जी 5 नावं सरांनी सांगितली तर ही सर्व त्यांनी घेतलेली आहेत. तुम्हाला माहितीसाठी मी व्हिडिओमध्ये दाखवतोय. सर हे हरभरा ना? हरभरा. हा हरभरा. हां, हे ऊस. ह्याला किती महिने झाले सर? हे आता महिना झाला. हां, तर मित्रांनो हे पहा, व्हिडिओमध्ये हा हरभरा दिसतोय. दुसरं पीक आहे ऊस. बरं. सर ह्याची लागवड किती झाली? हे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्टला. पहिलं खोडवं आहे की पहिलं लावून पहिली रोप लावले? रोप लावलं. हां, तर रोप वाटिकामधून सरांनी रोप लावलेलं आहे. ही मिरची. तर मित्रांनो हे पहा, ही मिरची ऑलरेडी मिरची लागलेली आहे. बरोबर. हो. तर हे आता 3 पिकं झाली. मेथी सर इथं आहे. मेथी नाही अगोदर ह्याच्या शेंगा होत्या. बर. शेंगा काढलेल्या हे बघा, या शेंगाचं पीक हे काढलंय आम्ही. बरं. सर भुईमुग काढल्या. भुईमुग. हां, तर मित्रांनो 12 झाल्यात. अजून एक पीक घेतलेलं आहे त्यांनी, भुईमुग सुद्धा घेतलेलं आहे. म्हणजे हरभराच्या जाग्या शेजारीच आधीच त्यांचं भुईमुगचं पीक आहे. आणि तर मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळे प्रयोग केले पाहिजेत. शेतकऱ्यांना एकाच जमीन कमी खूप पडत आहेत, क्षेत्रफळ कमी पडतंय आणि विभाजनामुळं थोडीफार शेती येते. तर हे अशा पद्धतीने प्रयोग केले पाहिजेत मित्रांनो. कांदा. तर मित्रांनो बघा सर, हे त्यांनी कांदासुद्धा घेतलेला आहे आपल्या सरीला साईडला. प्रत्येक जागेचा त्यांनी विचारपूर्वक उपयोग केलेला आहे आणि विविधता घेतलेली आहे. वेगवेगळे बघा, आता हे कांदा दिसतो तुम्हाला, अतिशय सुंदर प्रकारे त्यांनी कांद्याचं पीक घेतलेलं आहे. म्हणजे कौतुकास्पद हे दिसते तुम्हाला कांद्याचे पाते. हे सर्व कांद्या पाती त्यांनी ह्याला सर काय म्हणतात, सरीच्या साईडला घेतलेलं आहे. आणि सरीच्या मध्ये सर हरभरा आणि त्याच्या मधल्या 2 सरीच्या मध्ये ऊस घेतलेला आहे. आणि त्याच्या 4 फुटाला त्यांनी मिरच्या घेतलेल्या आहेत. हां, आणि सर मला मेथी फक्त राहिली. तर मित्रांनो तर त्यांच्या मिसेस पण सध्या हरभरा तोडत आहेत बघा. त्याही सुद्धा चांगल्या प्रकारे त्यांच्या व्यवसायाला हातभार लावत आहेत. आणि अतिशय सकाळच्या वेळेत साधारणतः आता 10-11 वाजलेत तर ह्या वेळेत ते सर्व गोष्टी करत आहेत. हां, तर मित्रांनो पहा, त्यांनी कोथिंबीर सुद्धा कोथिंबीर सगळ्याच दिसते तुम्हाला. कोथिंबीर म्हणून काय होत नाही. कोथिंबीर, हरभरा, मिरची, ऊस. हां, मित्रांनो पहा, अनेकदा तुम्हाला हा हे कोथिंबीर, हरभरा, ऊस, मिरची आणि हे राहिलं सर आपलं. ठीक आहे. त्यांनी मेथी सुद्धा घेतलेली आहे, काढलेली आहे. पण मी आता अधिक माहिती आता. हां
हा भोपळा आहे. हां, तर मित्रांनो पहा, हा भोपळासुद्धा त्यांनी घेतलेला आहे. म्हणजे प्रत्येक जागेचा अगदी काटेकोरपणे उपयोग केला आहे. एकच एकर आहे, पण एका एकरमध्ये त्यांनी किती पिकं घेतलेत बघा. तिथे भोपळ दाखवतो. बरं, भोपळा असतो. हे भेंडी पण सर आहे ना. हा हे भेंडी आंबोली. बरं बघा, तर मित्रांनो अशा पद्धतीनं प्रयोग केले पाहिजेत जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी. आणि हां, तर मित्रांनो पहा, त्यांनी आपल्यासाठी खास भोपळा लागलेला आहे. आणि तो साईडला फक्त 4 टोच काढल्यात. बरं म्हणजे बी 2-2 बरं. असे 4 टोच या कडेपर्यंत. बरं, तर मित्रांनो फुलं आलेली आहेत भोपळ्याला. हा हे फुलं चालू आहेत. तर मित्रांनो अशा पद्धती सर ह्याचं पाणी व्यवस्थापन कसं करता. पाणी अजूनपर्यंत काय दिलेलं नाही, म्हणजे पावसावरच आहे सगळी हे. तर मित्रांनो पहा, अतिशय पावसावर आहे. हिरवगार आहे आणि सरांच्या म्हणण्याप्रमाणे पूर्ण पावसावर त्यांनी हे केलेलं आहे, आता एक अवलंबून 10-12 आहे. दिवसांनी पाणी पाजायचं आहे याला. आणि 10-12 दिवसांनी पाणी पाजायचं आहे. पाणी चालेल. हा काय हे नदीचं पाणी आहे याला. बरं, नदी म्हणजे आपली कृष्णा नदी. खाजगी आहे, स्वतः म्हणजे आमचं नाही, बरं, दुसऱ्याचे आहे. पण आपण करायला घेतलेलं आहे. हां, तर मित्रांनो अशा पद्धतीनं आहे सर. आता हे जे काही आता तुम्ही आहे, हे सर्व पिके हे आपल्याला घरगुती खाण्यासाठी की विक्रीसाठी. विक्रीसाठी आहे. बरं. घरगुती खायला पण आहे. बरं, तर मित्रांनो अशा पद्धतीनं त्यांचं घरच्यासाठी पण व्यवस्थापन आहे आणि बाहेर मार्केटमध्ये भाजी विकण्यासाठी पण आहे. म्हणजे आपल्या हरभरे भाजी आता बघा 200 रुपये किलो जाते. बरं बरं सर, ही सर तोडायला आले की आता हे बघा ही तोडलेली आहे. बरं 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 दाखवा. बरं बरं, तर मित्रांनो बघा, त्यांनी तोडलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी हरभरा पण तोडला आहे. तर आता सर आपण मेन मुद्द्याला येऊया. माझं शेळीविषयक चॅनल आहे. तर ह्या ज्या पिकं आहेत, तर शेळ्यांच्या ह्याच्या चारा व्यवस्थापन कसं करता येईल. हिरवा चारा आणि वाळा चारा. हरभऱ्याचा निघाल्यानंतर त्याची बुक्की होत्या. बरं, बुक्कीनंतर ते बोध भरून शिळेला चालतंय. म्हणजे आधी एक हरभरा तयार असतोय, तो बी भरडून घालायला चालू शकतंय. बरोबर, म्हणजे सरांचं म्हणणं बरोबर आहे की हरभरा हे असं पीक आहे की हिरवा चारा म्हणून वापरू शकतो आणि वाळा चारा म्हणून भुसा सुद्धा म्हणून वापरू शकतो. आणि सर आणि काय सांगता येईल, आणि काय कशा पद्धतीने ह्याचा चारा म्हणून वापर करता येईल. याचा काय आता उसाचा वाळा पाला किंवा आपण ऑलरेडी माझा एक चॅनलवर आहे शुगर केनचा व्हिडिओ, म्हणजे ह्या पानं सुद्धा खातात ते. उसाचा पाला काढून खाऊ शकतात. भुईमुग आपल्याला माहिती आहे, भुईमुग हा अतिशय प्रोटीनयुक्त चारा आहे. त्याचाही व्हिडिओ ऑलरेडी आहे माझ्या चॅनलवर. आणि अशा पद्धतीनं मित्रांनो ही सर्व पिकं घेतली पाहिजेत. विचार हो, कारण कसं आहे, फक्त ह्या एका एकरामध्ये सर ऊस पण घेऊ शकले असते, पण ऊसाबरोबर तेच प्रोडक्शन, तेच एरिया आणि तेच पाणी, तर त्याच्यापेक्षा आणि तेवढीच मेहनत, तर त्यापेक्षा त्यांनी काय केलेलं आहे, ह्या संपूर्ण एक एकरामध्ये हे सर्व गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे 6-7 पिकं घेतलेली आहेत. अतिशय म्हणजे कौतुकास्पद बाब आहे. कारण मी स्वतः पाहिलेलं आहे की अतिशय चांगल्या प्रकारे काळी माती आहे आणि काळ्या मातीत अतिशय चांगल्या प्रकारे पावसाच्या पाण्यावर विचार करा मित्रांनो. आज पण पावसावरच आहे, हे पावसाच्या पानावर आलेली आहे. आणि आपल्याला मेन माझं शेळीपालनाविषयी आहे. तर शेळीपालन जे करतायत तर त्यांनी आपल्या अर्धा एकर 1 एकर किंवा सरांची जमीनसुद्धा नाही आहे, पण त्यांनी करायला घेतलेली आहे. बघा म्हणजे किती कौतुकास्पद बाब आहे. आपल्याकडे जमीन आहे तरी त्यांनी कसायला घेऊन हे सर्व पिके घ्यायला लागलेत. तर अतिशय कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि जी युवा वर्ग आहेत किंवा ज्यांच्याकडे शेती नाही आहे म्हणून सुद्धा आपण काहीच करत नाहीत, तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीने एक ऑप्शन आहे की बाबा दुसऱ्याची शेती जे करत नसतील तर त्यांच्याशी शेतीचं संधान साधून किंवा त्यांच्याशी बोलून काही वर्षाकाठी किंवा काही पिकाच्या संदर्भात जमीन घेऊ शकतात. आणि सरांनी आता ही सुरुवात सगळ्या जवळजवळ आता 3-4 महिने झालं ना. 3 महिने झाले, ऑगस्टपासून. हां, तर ऑगस्टपासून सरांनी हे सर्व पिकं घ्यायला सुरुवात केलेली आहे. आणि अतिशय भुईमुगाचे काढल्यात शेंगा. बरं, ते घरच्यासाठी आपण वापरतोय. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे भुईमुगाचा वाळा चारा आणि हिरवा चारा हा शेळ्यांना अतिशय प्रोटीनयुक्त चारा आहे आणि तो दिला पाहिजे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये बऱ्यापैकी हा चाऱ्याच्या संदर्भात व्हिडिओ करतो, कारण मला 70% चारा खर्च हा आपला जनावरांना पोषणासाठी होतो. आणि आपल्याला जर त्याच्यामध्ये जर अशा पद्धतीने जर आपण वेगवेगळे प्रयोग केले तर शेतकरी बांधवांनी आणि शेळीपालकांनी, तर निश्चित आपल्याला सगळ्या म्हणजे शेळीच्या प्रॉफिटमधून, शेळीच्या लेंडी खतामधून, शेळीच्या दुधामधून, चाऱ्यामधून असं सर्व ठिकाणातून उत्पादन मिळू शकतं. तर अशा पद्धतीनं थोडंसं नवीन वाटचाल केली पाहिजे. जुन्यातच एकच पीक घेतलं पाहिजे किंवा असं नाही केलं पाहिजे. तर सरांना मांडलं पाहिजे. सर आपलं वय काय? वय आता माझं 70 आहे. तर सरांचं वय 70 आहे तरी धडपडत आहेत. आणि आपल्या मिसेसचं वय साधारणतः
60 60 पास आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीनं म्हणजे ह्या वयातसुद्धा हे त्यांचं वय आता जवळ विश्रांतीचं वय आहे, पण तरीसुद्धा ते धडपडत आहेत. म्हणजे करण्याची इच्छा आहे, उमेद आहे, काहीतरी आपल्या संसाराला हातभार लागणं किंवा चांगला वेळेचा उपयोग करणं, शरीर चांगलं ठेवणं, तर ह्या गोष्टी मित्रांनो आहेत. तर नवीन युवकांनी किंवा जे शेतकरी आहेत त्यांनी या माझ्या व्हिडिओचा थोडाफार तुम्हाला फायदा होईल अशी मी आशा करतो आणि हा व्हिडिओ संपवतो. ह्याचा उपयोग लोकांनी करावं, पोरांनी घ्यावं. हां, तर मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की मनापासून की अशा पद्धतीनं त्यांनी या व्हिडिओचा माहिती जी आहे ती त्याचा उपयोग करावा असं त्यांची मनापासून इच्छा आहे. हां, बरोबर आहे. शेती आहे तर सर्व आहे. तर त्यांचं म्हणणं आहे की शेतीवरही आपलं प्रेम ठेवा. तर व्हिडिओ सर संपवतोय. धन्यवाद.